चला लेक्चरला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, भीमा नदीचे खोरे मुख्यतः मध्ये पसरले आहेत. तर कुठे पसरले आहे? ऑप्शन आहे उत्तर महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र. तर आपला राईट आन्सर आहे मध्य महाराष्ट्र. 2 नंबरचा क्वेश्चन आहे, शिवनेरी व लोहगड ही किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपले ऑप्शन आहे पुणे, रायगड, सातारा, अहमदनगर. तर आपला राईट आन्सर आहे पुणे. 3 नंबरचा क्वेश्चन आहे, टेबललँड नावाने खालीलपैकी कोणते पठार प्रसिद्ध आहे? तर पाचगणी. आणि तोरणमाळ नावाने नंदुरबार. चला 4 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते? तर गोदावरी नदी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते. 5 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश बरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागतात? तर नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा लागतात. नेक्स्ट नंबर आहे 6 नंबरचा क्वेश्चन आहे, जालना हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? औरंगाबाद. अमरावती हा विदर्भात येतो, नागपूर विदर्भात येतो. उत्तरेस दमणगंगा 7 नंबरचा क्वेश्चन आहे, उत्तरेस दमणगंगा व दक्षिणेस तेरेखोल या नद्यांदरम्यान चा विस्तार आहे? तर काय आहे? उत्तरेस दमणगंगा व दक्षिणेस तेरेखोल या नद्यांदरम्यान कोकणचा विस्तार आहे. तर आपला राईट आन्सर आहे कोकण. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, महात्मा गांधींनी सारा माफीची मागणी कोणत्या सत्याग्रहात केली? तर कोणत्या सत्याग्रहात केली? खेडा सत्याग्रहात केली, जो 1981चा होता. वंगभंग चळवळ सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि चंपारण्य सत्याग्रह 1917 मधला. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, सिल्वासा ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? तर आपलं ऑप्शन नंबर डी हे राईट आन्सर आहे, दादरा नगर हवेली. 10 नंबरचा क्वेश्चन आहे, दामोदर हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर दामोदर प्रकल्प हा पश्चिम बंगाल या राज्यात आहे. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते प्रार्थना स्थळ बौद्ध लोकांचे आहे? तर कोणते स्थळ हे प्रार्थना स्थळ हे बौद्ध लोकांचे आहे? विहार. अग्यारी हे पारशी लोकांचं आहे, गुरुद्वारा हे शीख लोकांचं आहे आणि दिनतवाडा हे जैन लोकांचं आहे. तर हे सर्व लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व क्वेश्चन मिळतील आन्सर. 12 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्या ठिकाणी भूकंप लहरी उगम पावतात त्या स्थानास काय म्हणतात? तर काय म्हणतात? भूकंप नाभी असे म्हणतात. 13 नंबरचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय भाषांचा संदर्भ कोणत्या परिशिष्टात आढळतो? तर कोणत्या परिशिष्टात आढळतो? तर 8व्या परिशिष्टात. 14 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कशामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते? तर कशामध्ये सर्वाधिक पाण्याचे प्रमाण असते? काकडीमध्ये. किती असते? तर 95% असते. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, मानस हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोठे आहे? तर कोठे आहे? आसाम राज्यात आहे. 16 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता आहे? तर देवदार हा भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे. 17 नंबरचा क्वेश्चन आहे, राजस्थानमधील पोखरण येथील पहिला अणुस्फोट रोजी करण्यात आला. तर केव्हा करण्यात आला? 18 मे 1974 रोजी करण्यात आला. हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? तर किती वर्षांनी दिसतो हॅलेचा धूमकेतू? 76 वर्षांनी दिसतो. 19 नंबरचा क्वेश्चन आहे, व्ही.एस. नायपॉल यांना 2001 साली साहित्याचा कोणत्या कादंबरीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला? तर आस्था के पार. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे? तर बिहार या राज्यात लोकसंख्येची घनताही जास्त आहे. 21 नंबरचा क्वेश्चन आहे, डॉक्टर आंबेडकरांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखतात? तर त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? महानायक.
नेक्स्ट क्वेश्चन आहे 22 नंबरचा. रेशीम उत्पादनात वाढीसाठी खालीलपैकी कोणती कावे ओळखली जाते? तर कोणती क्रांती ओळखतात रेशीम उत्पादनासाठी? श्वेतक्रांती, धवल क्रांती, नील क्रांती आणि ई क्रांती. तर त्याच्यासाठी श्वेतक्रांती. धवल क्रांती दूध, नील क्रांती मत्स्य आणि ई क्रांती हे इलेक्ट्रिक. श्वेतक्रांती हे रेशीम. समर्थ रामदासांनी हा ग्रंथ लिहिला तर कोणता लिहिला? दासबोध. मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोठे आहे? तर मीनाक्षी मंदिर कुठे आहे? मदुराई येथे. टेबललँड नावाने खालीलपैकी कोणते पठार प्रसिद्ध आहे? तर पाचगणी हे प्रसिद्ध आहे. खालीलपैकी कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखतात? तर गोदावरी या नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखतात. महाराष्ट्रात उत्तरेला मध्य प्रदेशाबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे सीमा लागतात? तर नंदुरबार, धुळे. 6 नंबरचा क्वेश्चन. जालना हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर कोणत्या प्रशासकीय विभागात येतो जालना? औरंगाबाद. उत्तरेस दमणगंगा व दक्षिणेस तेरेखोल या नद्यांदरम्यान कशाचा विस्तार आहे? तर कोकणचा. महात्मा गांधींनी सारा माफीची मागणी हे क्वेश्चन झाले आहे आपले ना. सॉरी परत तेच रिपीट झालं आहे. इथून 25 नंबरचा. 1857चा उठाव. मंगल पांडे या शिपायाने कोणत्या छावणीत इंग्रजांविरोधात बंड केले? तर बराकपूरच्या छावणीत. पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर फ्रान्सिस डी अल्गेडा. शुक्र या ग्रहावर वायूचे सर्वाधिक साठे आहे. तर कोणत्या वायूचे सर्वाधिक साठे आहे? मिथेन या वायूचे सर्वाधिक साठे शुक्र या ग्रहावर आहे. भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम कोण आले? तर कोण आले भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम? तर पोर्तुगीज आले. 29 नंबरचा क्वेश्चन आहे. भारतीय प्रशासकीय सेवेचा जनक असे कोणाला म्हणतात? कॉर्नवालिस याला म्हणतात. मालवी स्तोत्र. मारुती स्तोत्र या संतांनी लिहिले. तर कोणत्या संतांनी लिहिले मारुती स्तोत्र? रामदास या संतांनी लिहिले. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर राष्ट्रपतीकडे राज्यपाल आपला राजीनामा देतो. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत पदकतालिकेत 5व्या क्रमांकावर राहिला. 33 नंबरचा क्वेश्चन आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश कोण असते? कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश? R.M. लोढा. आता आहे T.S. ठाकूर 43. तर आता आहे का ते नक्की बघून घ्या, कारण मी कन्फ्यूज आहे. चला 34 नंबरचा क्वेश्चन आहे. स्वामी ही कादंबरी कोणाची आहे? तर स्वामी ही कादंबरी रणजित यांची आहे. गागांची गरवी कोणत्या दिवशी येते? तर अष्टमीच्या दिवशी येते. आळंदी हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? ते इंद्रायणी नदीकाठी आहे. हे प्रिंट नीट नाही आली आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघाल, कारण मलाच तुम्हाला डिक्टेशन करायचं म्हणजे व्यवस्थित होत नाही आहे, पण तरी मी सांगण्याचा प्रयत्न करते. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? तर डॉक्टर B.R. आंबेडकर. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य आहे. 9वे महाराष्ट्र आहे. आपले महाराष्ट्र हे 9वे आहे पंचायत राज स्वीकारणारे राज्य. सूचीचा समावेश भारतीय घटनेत
या देशाच्या घटनेवरून करण्यात आला आहे. 3 सूचीचा. तर कोणत्या? ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून. दुर्घटनाग्रस्त माळीव हे गाव पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर आंबेगाव या तालुक्यात आहे. दुर्घटनाग्रस्त माळीव दुर्घटना आहे ना, ते गाव आंबेगाव या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या तालुक्यात आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो? तर सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो. कोणत्या देशाची सीमा भारतीय हद्दीस लागत नाही? तर कोणत्या देशाची सीमा भारतीय हद्दीस लागत नाही? श्रीलंका या देशाची सीमा भारतीय हद्दीस लागत नाही. चला नंतरचा बघूया प्रश्न. रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. 44 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या जिल्ह्याचे विनिमय करून नवीन पालघर जिल्हा निर्माण केला गेला? तर 1 ऑगस्ट 2001 मध्ये. तर ठाणे जिल्ह्याचे विनिमय करून पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातून निघालेला आहे. DVD म्हणजे काय? तर डिजिटल व्हर्च्युअल डिस्क. तर 6 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते डिव्हाइस आउटपुट डिव्हाइस नाही? तर कोणते आउटपुट डिव्हाइस नाही? कीबोर्ड हे आउटपुट डिव्हाइस नाही. प्रिंटर, मॉनिटर हे वाले आउटपुट डिव्हाइस आहे. दीपिका पल्लिकल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्वेरा. हा आपण कॅन्सल करूया. मला आन्सर नाही जमत आहे याचं, कारण ते नीट ओळखायलाच नाही येत आहे. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे. कोहिमा. मेनिंजायटिस हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो? तर फुफ्फुस या भागात होतो. Cu कशाची संज्ञा आहे? तर तांब्याची संज्ञा आहे Cu. चल तर आपण हे लेक्चर इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया परत.